भक्ती आणि जिद्द असेल तर माणूस डोंगरही पोखरू शकतो, याचा प्रत्यय साताऱ्यातील करंटी गावच्या अशोक जाधव यांनी दिलेला आहे. श्री सिलोबा गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत खडतर, निसरडी आणि अरुंद पायवाट होती. मात्र 67 वर्षांच्या जाधव यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय किंवा प्रसिद्धीच्या अपेक्षेशिवाय ही पायवाट आता एका रस्त्यामध्ये बदललेली आहे. गेल्या 1 वर्षांपासून जवळपास 3.5 किलोमीटरच्या या डोंगरामध्ये अशोक जाधव यांनी स्वतःच्या श्रमदानातून रस्ता तयार केलेला आहे. शिलोबाचं देवस्थान आहे ते आमच्या आमचं ग्रामदैवत आहे. आणि ह्या रस्ता करण्याचं कारण एकच की या भागात भरपूर येतात, भाविक येतात. पण रस्ता एकदम अपूर्ण असायचा, अडचण असायची. काही वेळेला दुर्घटना घडल्या तिथं. त्या पेशंट नेताना सुद्धा आम्हाला बरेचसे अडचण यायची इथं. मग माझ्याबरोबर आमच्या गावातही 2-3 मुलं होती, 3-4 वर्ष. त्यावेळेला आम्ही रस्ता खोदला होता. त्यानंतर परत गवत चालू झालं ना 4 वर्षांनी. मग परत ह्या वर्षी मी 1 वर्ष झालं असेल मी हे काम करतोय त्याला. पूर्ण म्हणजे तळापासून जवळजवळ 3.5 किलोमीटरचा रस्ता इथपर्यंत आणलाय मी आतापर्यंत.